हॅलो ऑल, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी आठवड्याभराचा प्रवास दाखवणार आहे. या आठवड्यामध्ये मी धुरंधर मूवीचे तिकीट बुक केलेले. माझा नशीब खराब की मला जो पहिला शो बुक केलेला त्याचा इश्यू झाला आणि मला ते धुरंधर मूवी बघता नाही आली. आधी मूडले खराब केली. काय म्हणतात आहे मी पण आता तिथे जाऊ दे. रिफंड मला वाटलं रिफंडसाठी पण काय आता भांडणं करायला लागतं, पण झालं रिफंड झाला आपला. तर बघू आता मित्र जेव्हा जायचं मित्रांसोबतच जाईल मूवी बघायला. आणि त्याच्यानंतर काय केलं, आज गुढीपाडवा होता. तर गुढीपाडव्याच्या आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमचं वर्ष हे खूप चांगलं जावं आणि प्रगती होत राहावं. तर आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी तर नाही बनवायची, पण आम्ही पुरी भाजी त्याच्यानंतर खूप काही नवीन नवीन गोष्टी आम्ही बनवल्या. तर चला व्हिडिओ सुरू करूया. गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासाठी आम्हाला काठीची गरज होती, म्हणून आम्ही पनवेलमध्ये फेरफटका मारायला गेलो. तिथं छान अशी काठी भेटली आणि आम्ही घरी निघालो. घरी निघता निघता आम्हाला महाराजांची सुंदर अशी मूर्ती दिसली. पनवेलमध्ये खरंच खूप सुंदर असं महाराजांची मूर्ती आणि हे हत्ती आणि हत्ती सवारी यांच्या मूर्त्या बनवल्या होत्या. महाराजांची मूर्ती बघितली आणि मन प्रसन्न झालं. गुरुवारी ऑफिसला सुट्टी असल्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारी आम्ही ट्रेडिशनल डे सेलिब्रेट केला. त्या दिवशी आम्ही ऑफिसकरांनी सगळ्यांनी ट्रेडिशनल कपडे घातले होते. आज जाणार होतो मी धुरंधर पिक्चर बघायला. पंधरा दिवसाआधीच मी या पिक्चरचं तिकीट बुक केलं होतं. हाफ डे टाकला आणि चाललो मी आपला पिक्चर बघायला ओरियन मॉलला. ओरियन मॉलला पोहोचेपर्यंत 4 4:30 वाजतील आणि आता उन्हाचं गाडी चालवायची वाट लागणार आहे. इकडं कोणाचं निघायचं आहे भाई, वाट लागणार आहे उन्हामध्ये. तडफडत कसल्या उन्हामध्ये गाडी चालवत मी ओरियन मॉलला पोचलो आणि 20 रुपयाचं पार्किंग तिकीट घेऊन मॉलच्या पार्किंगमध्ये आपली गाडी लावून निघालो मी पिक्चर बघायला. पिक्चर चालू व्हायला अजून 1 तास बाकी होता. मग विचार केला की काहीतरी खाऊन घेऊया, म्हणून बर्गर किंगमधून हा कोरियन स्पायसी बर्गर ऑर्डर केला. ₹210 हा बर्गर दिसायला आणि टेस्टला पण चांगला होता, पण ₹210 हिशोबानं पोट तर नाही भरलं माझं. खूप टाईमनंतर मी मॉलमध्ये गेलो होतो आणि ते टाईममधले जे गेम्स आहेत ते बघून थोडंसं चांगलं पण वाटत होतं आणि असं वाटत होतं की चला आपण पण 2-3 गेम खेळू. पण नंतर आठवलं की यार मूवीचा पण वेळ झाली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मॉलवाल्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. शाळेला माझा नशीबच खराब. थिएटरवाले बोलत आहेत पिक्चरच डाउनलोड नाही झाला. पहिल्यांदाच ऐकलं मी तर भाई पिक्चर कॅन्सल झालं, मूड खराब झाला. काय नाही, मी परत मग आपल्या घरी निघालो. गरमी खूप होती तर मग पोटाला आणि डोक्याला थंडावा मिळावा म्हणून मी थोडंसं निराश होऊन घेतला. शाळेला मूडच खराब झाला. ते बोलत आहेत पिक्चरच डाउनलोड नाही झाला आणि पिक्चर डाउनलोड नाही झाला म्हणून 5 आणि 5:30 वाजता कॅन्सल केलं. शी वेळ चांगला तरी सुट्टी काढून गेलेलो आणि असा मूड खराब केला आहे लोकांनी. आता बघू धुरंधर डायरेक्ट ह्याच्यावरच बघेल, टी व्हीवरच बघेल, नाही तर
सगळे मित्र जातील तेव्हा त्यांच्यासोबत जाऊन बघेल. त्याला चांगला मूड तर खराब केला सगळ्यांना. घरातलं थोडं सामान घ्यायला जेव्हा मी बाहेर पडालो तेव्हा बघितलं की ब्रिजच्या भिंतीवर खूप सुंदर असं किल्ल्यांचे चित्र काढलेले होते. नुसते किल्ल्यांचे चित्रच नाही तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पण दिलेली होती. आपला गुढीपाडवाचा प्रसाद आहे. आज आम्ही विचार केला की पुरणपोळी बनवायची राहते, आपण पुरी भाजी बनवूया. पुरी भाजीची आपली भाजी बनवायला आपण घेतली. मस्तपैकी सगळे मसाले वगैरे बनवले, त्याच्यामध्ये घरातली आपली चटणी टाकली. हा आणि यावेळी फक्त आम्ही बटाटेच टाकले त्याच्यामध्ये उकडून. मग आपलं मस्तपैकी पुरी भाजीची भाजी तर तयार झाली. आता आपण दुसऱ्या वस्तू बनवायला घेतल्या. विचार केला गोडधोडमध्ये आपण काय बनवूया, तर मग आम्ही परत एकदा गुलाबजाम बनवायला घेतले. मस्तपैकी आपला साखरेचा पाक बनवला. एकीकडे मम्मी आपले गुलाबजामचे गोळे मळत होती. मम्मीकडून मस्त आपले गुलाबजामचे गोळे घेतले आणि त्याला मग तळून काढला. तळल्यानंतर त्यांना आपण साखरेच्या पाकामध्ये टाकले आणि झाले आपले गुलाबजाम तयार. हाश, भरपूर काम केलं. 2 पदार्थ झाले. अजून काय बाकी? अरे पुऱ्या बाकी आहेत, पुऱ्या बनवायला घेतल्या. मस्तपैकी मम्मीने पुऱ्या लाटल्या होत्या आणि आपण त्या तळायला घेतल्या. खूप साऱ्या पुऱ्या तळल्या होत्या आपण. नंतर विचार केला अजून काय बनवू शकतो, तर आठवलं आपण भजी पण बनवूया. म्हणून मग आम्ही घेतलं भजी बनवायला. फायनली आपलं सगळं जेवण तयार झालं. आता आपण खाऊया.
जेवण तर सगळं एक नंबर झालं होतं. तुमच्या घरी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी काय बनवलं होतं कमेंटमध्ये सांगा नक्कीच. जेवण करून झालं आणि नेहमीप्रमाणे आपलं कॅन्डीला फिरवायची वेळ झाली, म्हणून कॅन्डीला घेऊन गेलो परत डोंगरावर फिरायला. नाही बघत जा. बघ ना बाई, इतरीचा कचरा नको करू. बघ ना रे बाबा, बघ ना. जा, मी घरी चालले आता.